योग्य ते ध्यानात्मक आसन घ्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. दोन्ही हाताची आपली ज्ञानमुद्रा करून घ्या. दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा आहे. आणि आता 4-5 मिनिटासाठी आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. सुरू करूया दीर्घ श्वसन. 4 अंकामध्ये भरपूर श्वास घ्या. तो श्वास थोड्या वेळ आपल्या क्षमते एवढा रोखून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो श्वास आपण सावकाश सोडायचा आहे. मी अंक देते 4, काही फक्त त्याप्रमाणे घ्या. सुरू श्वास घ्या. 1 2 3 4. रोखा. 1 2 3 4. सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. घ्या. 1 2 3 4. रोखा. 1 2 3 4. सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. या पद्धतीने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास तो थोड्या वेळ रोखून ठेवायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्या. भरपूर श्वास घेतला की भरपूर ऑक्सिजन तुम्हाला मिळणार आहे. आत्ताच आपण कपालभातीमुळे आपलं सगळं शरीर स्वच्छ केलंय. आपल्या पेशींना पेशी स्वच्छ झाल्यात. सगळा कार्बन डायऑक्साईड आपला बाहेर पडलाय. त्या प्रत्येक पेशीमध्ये हा आपला ऑक्सिजन सामावून घ्यायचा आहे. आपल्या क्षमते एवढा श्वास घ्या. तो श्वास थोडा वेळ रोखून धरा आणि सावकाश सोडायचा. एकसंध एकसारखा श्वास घ्या आणि तो श्वास एकसारखा एकसंध हळूवार सोडून द्या. भरपूर श्वास घ्या. भरपूर श्वास घेतला की तुमच्या शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतोय. तुमची ऑक्सिजन लेव्हल वाढतीये. दिवसभर तुम्हाला छान फ्रेश वाटतंय, उत्साही वाटतंय, आनंदी वाटतंय. त्यासाठी भरपूर श्वास घ्या आणि तो श्वास थोड्या वेळ रोखून धरा आणि सावकाश सोडा. भरपूर श्वास घ्यायचा आहे. आपलं आयुर्मान वाढतंय. आपण दीर्घायुष्य होतोय. आणि कसं दीर्घायुष्य होत आहे तर अगदी निरामय निरोगी आयुष्य आपल्याला लाभत आहे. आनंदी आयुष्य आपल्याला लाभत आहे. त्यासाठी फक्त भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास थोड्या वेळ रोखून धरायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जितका आपला श्वास संथ तितकं आपलं आयुर्मान जास्त. पहा, कासव 1 मिनिटाला एकच श्वास घेतो तो खूप दीर्घायुष्य असतो. 100-150 वर्ष तो जगतो. पण कुत्रा सारखा भरभर श्वास घेतो, त्याचं आयुष्य 14-15 वर्षाचं असतं. परमेश्वराने आपल्याला ठरवून दिलेले श्वास आहेत, ते आपण सावकाश संथपणे अगदी पुरवून वापरतोय. त्यामुळे आपल्याला भरपूर आयुष्य मिळतंय. भरपूर श्वास घ्या आणि सावकाश सोडा. क्षणाक्षणाला आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी तयार होतात आणि जुन्या पेशी मृत होतात. ज्या नवीन पेशी आपण प्राणायाम करताना तयार होतात त्या खूप सुदृढ असतात, मजबूत असतात, स्ट्रॉंग असतात. त्यामुळे आपणही कणखर स्ट्रॉंग होतोय मनाने आणि शरीराने पण. यासाठी भरपूर श्वास घ्या. शेवटचे फक्त 30 सेकंद राहिले आणि श्वास घेताना नेहमी सकारात्मक विचार करा.
चांगला विचार करा. जसा आपण विचार करतो तसाच आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो. सकारात्मक विचार करा, सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात घडतात. भरपूर श्वास घ्या आणि तो श्वास थोड्या वेळ रोखून धरा आणि सावकाश थांबूया आपलं दीर्घ श्वसन. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावरती. संथ श्वसन. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावरती. संथ श्वसन. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात एकमेकावर घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत आणि हाताच्या मध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करायची आहे. सावकाश डोळे उघडा. छान.